चष्मा विकायची लायकी नसलेले आता आपला धर्म ठरवणार आहे। लेन्स कार्डचा हा माज आता एक वेळेस बघूनच घ्या। भारतामध्ये धंदा करायचा, भारतीयांचेच खिसे कापायचे आणि आपल्या सिंधू कर्मचाऱ्यांना सांगायचं की कपाळावरती टिळा लावायचा नाही आणि हातामध्ये कलावा घालायचा नाही। आणि का तर यांना ते अनप्रोफेशनल वाटतं। पण त्याच वेळी यांच्या ऑफिसमध्ये किंवा रिटेल स्टोअर्समध्ये हिजाब आणि पगडीला मात्र रेड कार्पेट देऊन स्वागत केलं जातं। लेन्स कार्टला आणि पियुष बन्सलला आमचा पैसा चालतो, मग आमची हिंदूंची संस्कृती का टोचते? हा त्यांचा धंदा आहे की धर्मांतरण करायचा एक नवा अड्डा? याचं प्रूफ म्हणून ही काही लीक झालेली डॉक्युमेंट्स बघा। जर का काही हिंदू कर्मचाऱ्यांनी टिळा लावला किंवा हातामध्ये कलावा बांधलेला असला तर त्यांचं ऑडिट खराब केलं जायचं। म्हणजे एखाद्या रिटेल स्टोअरने धंदा किती केला, चष्मे किती विकले, यापेक्षा त्यांनी टिळा लावलाय का, त्यांनी कलावा घातलाय का, यावरनं त्यांचा ऑडिट रिपोर्ट बनायचा। या मुद्द्यावरती लोकांनी आवाज उठवल्यानंतर पियुष बन्सल यांनी सॉरी तर म्हटलंय, पण साहेब हे जे काही नियम बनवले गेले होते ते काही चुकून बनवले गेले नव्हते ना, ते तुमच्या परमिशन्सने किंवा तुमच्या अंडरच्या लोकांच्या परमिशन्सनेच हे नियम बनवले गेले होते। आणि याच्यावरती तुम्ही सफाई देताय की हे जुने डॉक्युमेंट्स आहेत, पण जुने असले म्हणजे ते खोटे आहे असं होत नाही। आणि हेच पुरावे आहेत तुमच्या सडलेल्या मानसिकतेचे। आणि हे सॉरी बोलले केव्हा, जेव्हा लोकांनी लेन्स कार्टला बॉयकॉट करणं सुरू केलं, यांच्या धंद्यावरती परिणाम झाला आणि मग हे लाईनवर आले। पण विचार करा, जर आपण आज गप्प बसलो असतो ना, तर यांनी तुमच्या घरात घुसून सांगितलं असतं की पूजा अर्चा करू नका, ते आउटडेटेड झालंय। आणि आताची ही वेळ फक्त चष्मा बदलायची नाहीये, तर अशा कंपन्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची। पियुष बन्सल, जर तुम्हाला आमचा टिळा आउटडेटेड वाटत असेल तर आम्हालाही तुमचा चष्मा नकोय। या सर्व विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय महाराज।